आणि आपल्याला माहिती आहे जादूटोणा करून जर समस्या संपल्या असत्या तर या भोंदू खरातला आपण ट्रम्पचाच ॲडवायझर नेमला असता, म्हणजे सुरक्षा सल्लागार म्हणून हे सगळेच विषय त्या ठिकाणी संपले असते आणि मग युद्ध जे आहे ते आपण ड्रोनऐवजी लिंबू मिरचीने लढलो असतो आणि मग पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना इथे बसूनच आपण टाचण्यानी संपवून टाकलं असतं आणि मग सीमेवर सैनिक पाठवण्याची आवश्यकता नसती पडली, 5-10 भोंदूबाबा पाठवले असते आणि आपली सीमा ही एकदम त्या ठिकाणी नीट झाली असते। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला अशी जी प्रचारसभाच घ्याव्या लागल्या नसत्या, एका ठिकाणी बसून सगळ्या निवडणुका या जिंकता आल्या असत्या। पण मला असं वाटतं की आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की आपण ज्याला स्पिरिच्युअलिटी म्हणतो, अध्यात्म म्हणतो, सकारात्मकता, प्रामाणिकता आणि कोणाचे अहित ज्यात होत नाही ती खरी श्रद्धा आहे। ज्यात दुसऱ्याचं अहित होतं ही कधी श्रद्धा असू शकत नाही, ती अंधश्रद्धा आहे आणि याच्या विरुद्ध निश्चितपणे मोठ्या कडक पद्धतीनं राज्य सरकार कारवाई करेल। मी काल आपल्याला निवेदन केलं त्यानंतरही माहिती खूप आली आहे आणि अजून प्रॉपर्टीजचे डिटेल निघतायत, वेगवेगळे कांड बाहेर निघतायत। त्यामुळे मला असं वाटतं की म्हणजे हा शब्द योग्य नाही, पण या ज्या सुरस आणि चमत्कारिक कथा आहेत या अजून काही दिवस जोपर्यंत पूर्ण त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत सुरू राहतील। आज हे जे काही 15-17 विभाग या ठिकाणी अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये आले तर त्यातल्या बहुतांश प्रश्नांची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करीन। प्रामुख्याने गृह विभागाशी संबंधित या ठिकाणी काही प्रश्न आलेले आहेत आणि मला सांगताना आनंद वाटतो की आता भारतीय न्याय संहितेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्राने खूप चांगली प्रगती केली आहे आणि आता